2026चा पावसाळा अनेकांच्या मनात प्रश्न आहे. यंदाचा पाऊस कसा असेल? संकट येईल की समृद्धी? पण या प्रश्नांपेक्षा मोठा प्रश्न आहे, संकट आले तर आपण मानसिकदृष्ट्या तयार आहोत का? आज आपण श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीतून याच प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. नमस्कार स्वामी भक्त हो. पावसाळा म्हणजे केवळ पाऊस नव्हे, तो निसर्गाचा आशीर्वाद आहे. शेतकऱ्याची आशा, पृथ्वीचे नवजीवन आणि प्रत्येक जीवासाठी नव्या सुरुवातीची वेळ आहे. पण प्रत्येक वर्षी पावसाबद्दल चिंता, भीती आणि अनिश्चितता असते. 2026चा पावसाळा कसा असेल याबद्दल अनेक अंदाज व्यक्त केले जातील. काही भागात मुसळधार पाऊस, काही ठिकाणी कमी पाऊस, तर काही भागात पूर किंवा इतर नैसर्गिक आव्हाने येऊ शकतात. पण कोणताही आध्यात्मिक गुरु किंवा संत विशिष्ट हवामानाचा वैज्ञानिक अंदाज देतात असे म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वामी समर्थांनी शिकवलेली खरी गोष्ट म्हणजे, लक्ष देऊन ऐका हं. स्वामी समर्थांनी शिकवलेली खरी गोष्ट, परिस्थिती कोणतीही असो, मन स्थिर ठेवा, कर्म करत राहा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. पावसाळ्यात शेतकरी मेहनत करतो, बी पेरतो. त्याला माहीत असते की फक्त आशेवर नाही तर परिश्रमावरही भविष्य उभे असते. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही श्रद्धा आणि कर्म यांचा समतोल आवश्यक आहे. स्वामी सांगतात, गरजूंना मदत करा, निसर्गाचे संरक्षण करा, कारण सेवा हीच खरी पूजा आहे. गावातील शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत. काही दिवस मुसळधार पाऊस तर काही दिवस पूर्ण विश्रांती. प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता, यंदा शेतीचं काय होणार? गावातील एक वृद्ध स्वामी भक्त म्हणाले, पावसावर आपलं नियंत्रण नाही, पण आपल्या कर्मावर आहे. स्वामींनी शिकवलं आहे की संकटातही धैर्य सोडू नका. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी एकत्र येऊन पाण्याचा सुयोग्य वापर हा सुरू केला. नाले स्वच्छ केले, शेततळी दुरुस्त केली, एकमेकांना मदत केली. सकाळी स्वामींचे नामस्मरण आणि दिवसभर प्रामाणिक परिश्रम आणि संध्याकाळी गावात सामूहिक प्रार्थना. एक तरुण शेतकरी चिंतेत होता. वृद्ध भक्त त्याला म्हणाला, फक्त चमत्काराची वाट पाहू नको, श्रद्धेसोबत प्रयत्नही कर. हाच स्वामींच्या शिकवणीचा अर्थ आहे. तरुणाने आधुनिक शेती पद्धतीचा अभ्यास केला, पावसाचे पाणी साठवले आणि पीक नियोजन बदलले. हळूहळू त्याच्या शेतात सुधारणाही नक्कीच दिसू लागली. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला सांगते की भीतीपेक्षा धैर्य मोठं आहे, निराशेपेक्षा आशा मोठी आहे आणि स्वार्थापेक्षा सेवाही मोठी आहे. 2026चा पावसाळा प्रत्येकासाठी वेगळे अनुभव घेऊन येईल. काहींना भरपूर पाऊस मिळेल, काहींना अडचणी येतील, पण कोणताही ऋतू हा कायमचा नसतो. संयम, योग्य नियोजन आणि परिश्रम यांची साथ असेल तर संकटांचा सामना करता येतो. गावातील लोकांनी एकमेकांना मदत केली. ज्यांच्या शेतात नुकसान झालं त्यांना इतरांनी हात दिला, कारण स्वामींच्या मार्गात करुणा आणि परस्पर सहकार्यालाही तितकंच महत्त्व आहे. शेवटी गावात समाधानाचं वातावरण निर्माण झालं. सर्वांना जाणवलं की श्रद्धा म्हणजे फक्त प्रार्थना नव्हे, तर संकटात योग्य कृती करण्याची प्रेरणा आहे. जय जय श्री स्वामी समर्थ.